मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा. ठेवीदारांना 10.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल 11% व्याजदर. त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 10 0007. चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांची झोप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र अमोलदादा बाबर यांचा रोखठोक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाकडून घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील व्हायरल व्हिडिओ नंतर काका विरोधकांना मोठा झटका बसलाय. हो तर हो, नाही तर नाही असा भाऊंचा स्वभाव होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुढे एक आणि मागे एक करायच्या भानगडीत पडू नये. विधानसभेला काकांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एवढं काम करा की न मागता काकांकडून पाठिंबा मिळायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊंच्या माघारी आपल्याला भरभरून प्रेम दिलंय. त्यामुळे संजय काकांचे काम ताकदीने करावेच लागेल आणि ज्याला काम करायचं नाही त्यांनी त्वरित या मेळाव्यातून बाहेर पडा असा दणदणीत इशारा देखील अमोलदादा बाबर यांनी या मेळाव्यात दिल्याचे पाहायला मिळतंय. तर लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे बटन दाबताना अनिल भाऊंचा चेहरा आठवून बटन दाबावे अशी भावनिक साथ घालत अमोलदादा बाबर यांनी कार्यकर्त्यांना संजय काकांच्या प्रचारासाठी हाय अलर्ट केलंय. तर प्रत्येक बूथवरून संजय काकांना लीड दिसायला पाहिजे असे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना देखील अमोलदादांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. एकीकडे गोपीचंद पडळकर, राजेंद्र अण्णा देशमुख आणि वैभव दादांनी काकांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली आहे. तर दुसरीकडे अमोलदादा आणि सुहास भैयांच्या या आक्रमक भूमिकेमुळे खानापूर मतदारसंघात संजय काकांना विक्रमी लीड मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा तर तुम्ही बघताय भाऊ गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय असू द्या, फडणवीस साहेब असू द्या, एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं प्रेम आणि वेगळ्या प्रकारचा विश्वास त्यांनी आपल्याला दिला. आपण त्या विश्वासाला तडा देऊन चालणार नाही. कदाचित कार्यकर्त्यांना असं वाटतं असेल काय असं नाही, आपण केलं तर काय होते, तसं नाही. तुम्हाला भाऊंचा स्वभाव माहिती आहे की हो तर हो, नाही तर नाही. माघारी भाऊन कधी काय केलं नाही. त्यामुळे भैयाचं भाषण वाईट अजून वेळ आहे. तुम्हाला मनात निर्णय करा काय करायचं. ज्याला करायचं नसेल त्याला बाहेर आता सांगून बाहेर पडावं, तुम्ही करणार नाही. आणि बऱ्याच जणांची भावना अशी आहे की विधानसभेला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, बाहेरच्या पाठीमागं बोलायला पाहिजे, संजय काकांना शब्द दिलं पाहिजे. माझं त्यात दुसरं मत असं आहे, कुणाच्या पाठिंब्याची शब्दाची आपल्याला गरजच नाही. तुम्ही एवढ्या ताकदीने काम करा की न मागता तरी आपल्या बाजूला पाहिजे. मीटिंग बोलल्यानंतर असं वाटतं काय बोलायची गरज लागणार नाही. पण कदाचित 2-4 भाषणं अशी बघितली की त्याला फाटा आहे. तुमच्या भावना चुकीच्या आहेत असं मी मानणार नाही. पण भाऊ काय सांगायचे की पाडव्याला शिमगण शिमग्याला पाडवत करायचं. आणि आपल्या दुर्दैवानं भाऊनी वाढदिवसाच्या
करण्याचा नाही, समाजकारणाचा नाही. त्याचा आमचा जो संघर्ष आहे तो भाऊनी केला होता. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी भाऊच्यावर नाहीये, ते तो त्यांना सांगितलं. मग तुम्ही कुणाला केला? जो भाऊनी संघर्ष केला तो संघर्ष केवळ ठेवायचा, त्याची अटपोट करायला आम्ही दोघं भाऊ थांबलेला आहे, तुम्ही काय केलं? आपण आम्ही तर भाऊ एक वेगळा विचार आहे, त्या विचाराच्या मागे ठाम राहून आपण जो काय सांगेल त्या निर्णयाच्या पाठीमागे ठाम राहायचं आहे. मी तुम्हाला 10 वेळा तेच वाक्य सांगतोय की येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला मताची बेरीज कर. आज तंत्रज्ञान पुढे गेले, कुठल्या बूथवर किती मतं पडले करा, त्यामुळे तुम्ही काय केलंय की होणार. मग कुणाची फसवणूक आपल्याला करायची नाही, जे करायचे ते ताकदीने करायला लागेल. तुम्ही अजून तुम्हाला सांगितलं की 10 मिनिट वेळ तुमच्याकडे भैयाचं भाषण होईपर्यंत तुम्ही त्याचा विचार करा. आणि मला असं वाटतं कार्यकर्ते थोडं आपल्या भावना त्या गोष्टी बाजूला ठेवून ज्यावेळेला आपण कुठलं बटन दाबणार आहे त्यावेळेला फक्त अनिल भाऊ हा चेहरा आठवण बटन दाबावं एवढी विनंती करतो. आणि भाऊंचाच आदेश आहे. सुभाषबाबूवर आदेश देण्यात पण मोठा झालेला नाही, पण भाऊंच्या वाढदिवसाचं भाषण आणि भाऊंचं त्या महायुतीच्या सभेतलं भाषण हे भाषण असं आहे की आपल्याला महायुतीच्याच उमेदवाराचं काम करावं लागेल. हा भाऊंचा आपण शेवटचा आदेश म्हणूया, आणि ते त्यांनीच आदेश आहे, माझा आदेश नाही, हा त्यांचा आदेश आहे असं ग्रहित करून आपल्या मनातली सगळी जाळी सगळी जळमट बाजूला काढून आपण सर्वांनी ताकदीने त्या ठिकाणी काम करूया अशी माझी तुम्हाला नम्र विनंती. आता विचार करायचा नाही, आपल्याला ज्या शिकवणीत आणि भाऊ शिकवले त्याच पटीमध्ये आपल्याला काम करावं लागेल अशी माझी नम्र विनंती आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की शेवटी हे सगळे आपण जे काम करणार आहे त्या सगळ्या कामांची पोच वरती होणार आहे, वरतीचं मूल्यमापन होणार आहे आणि भविष्यातलं काम हे सगळ्यांवर करणार आहे. आपल्याला शासन मदत करते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मदत करताय, सगळे मंत्री मदत करताय. या सगळ्या मंत्र्यांच्या पुढे बाकी कोणाची जरी खासदार बनणं आमदार बनणं आपल्याला महत्वाचं नाही, पण आपल्याला अनिल भाऊंचं शेवटचं स्वप्न असलेलं टेम्पो योजनेचा 6वा टप्पा हा त्यांच्या पश्चात पूर्ण होतोय आणि आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून पूर्ण करतोय. एवढंच त्यांना भावना खऱ्या आपण श्रद्धांजली राहील आणि ते वाहण्यासाठी आपल्याला भाजप सेना युतीचा आपल्याला मतदान करावं लागेल आणि त्यांच्या पाठीमध्ये पूर्ण ताकदीनं राहावं लागेल. मला असं वाटतंय की तुम्हाला मंजूर आहे का मी तुम्हाला सांगतो तेवढं फक्त हात एकदा वर करून सांगा. तुमच्या मनात सगळं बाजूला काढ, कोण काय सांगते एवढं वेचेचं आपण नाश करणार. प्रामाणिकपणे इथून बाहेर पडल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्याला आपल्या पक्षाचं अनिल भाऊंच्या आदेशाने सुभाषबाबूला आदेश देणार नाही एवढा पथा मी नाही. भाऊंच्या शेवटचे भाषणातले 2 जे आहेत त्या घटना मी तुम्हाला सांगितल्या आणि पक्ष करत असलेली मदत सांगितली. या सगळ्याची जाणीव ठेवून आपण महायुतीचं काम करायचं आहे एवढा निर्णय करूया. तुम्ही सर्वजण तुमच्या सर्वांचा मी भाऊंच्या पार्टीच्या वतीने मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराज. खवय्यांनो जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या, आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स, विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क 85 54 84 87 14. जिओ मराठी, ते धडक